तर तुम्हाला नाद काय असतो, जल्लोष काय असतो। जय शिवराय मित्रांनो, न्यू व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आमच्या गावची महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशी कवठे बगाड यात्रा आहे। बगाड कशा प्रकारे असते कवठ्याचं हे तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याची संपूर्ण माहिती आज आपण आजच्या व्लॉग मध्ये पाहणार आहोत। काशीनाथाचे चांगले नमस्कार म्हणलं। नमस्ते। संपूर्ण नाव सांगा। राजेंद्र कोंडेबा पोळ। उद्या आपल्या कवठेचं बगाड आहे, तर आज रात्रीपासून काय काय असते ते थोडक्यात सांगा आम्हाला। आज संध्याकाळी इथं ठरल्याप्रमाणे 8 वाजता शीड याटण्याचा कार्यक्रम सगळी गावातली जी तरुण मंडळी आहेत ती तरुण मंडळी पूर्ण सहकार्याने एकमेकाच्या साह्यानं संपूर्ण शीड विणलं जातं। एक साईडला शीड विणताना बगाडाचा जो गाडा आहे खालचा तो गाडा संपूर्ण वेटला जातो। वेटल्यानंतर काता हे गाडा संपूर्ण खाली चाकावरती कान्यावरती ते बोटं ठेवून त्यांनी तयार केलाय। संध्याकाळी 11च्या दरम्यान त्याच्यावरती जी मगर आहे, बाहुली आहे, वाघ आहे, तो वाघ सगळ्याच्या सहकार्यानं बसवला जातो। वाघ बसवल्यानंतर संपूर्ण गाडा वाघासहित संपूर्ण गाडा येटला जातो। येटल्यानंतर पूर्ण सगळं हे 12 वाजता कौल लागला जातो। कौल लागल्यानंतर पूर्ण मुलांच्या साह्यानं हे संपूर्ण शीड आणि गाडा हा खाली आपले जिथं गाडा दरवर्षी उभा करतो पांढरीत खाली तिथं नेला जातो। आणि तिथं गेल्यानंतर खांब जो 22 फुटी खांब आहे आमचा, तो 22 फुटी खांब सगळ्याच्या एक जीवानं एक दिलानं उभा केला जातो। ते सुद्धा हातावरती मुलं झेलून शनी एवढा मोठा खांब आहे तरी सुद्धा ते झेलून शनी संपूर्ण चरडाच्या साह्यानं उभा केला जातो। उभा केल्यानंतर आम्ही सगळी जण गाडा तिरका करून शनी एका कुशीवर करून शनी हे संपूर्ण शीड जेवढी मुलं असते 100-500 मुलाच्या साह्यानं गाडा कलवून धरून शनी संपूर्ण शीड हे सगळ्या मुलांनी धरून शनी बाहुलीमध्ये ते पूर्ण जास्त पर्यंत कुणीही वाच्यता करत नाही। ज्यावेळेस बाहुलीच शीड जातं खांबाच्या आणि जेव्हा गाड्याचं चाक टेकतं तेव्हा भैरवनाथाच्या नावानं जयघोष होतो तोपर्यंत पहाटेचे 4 वाजलेले असते। ती संपूर्ण रात्रभर हे संपूर्ण बगाड याटायचं एका रात्रीत काम पूर्ण केलं जातं। तुम्ही बघू शकता शीड एवढं आपलं इटून झालेलं आहे। जेवणाच्या अगोदर सर्व इथले तरुण कार्यकर्त्यांनी एवढं इटलेलं आहे। आता आज 17 तारीख आहे आणि इथनं पुढं हे बघू शकता तुम्ही आता 9:30 वाजलेले आहेत। भावांना आता तुम्ही बघू शकता कवटेकर सर्व उत्साहात शीड इटण्याचं चालू आहे सगळ्यांचं। आणि भावांना आता इथं बघू शकता तुम्ही इथं अजून एक ह्याच्यात ॲड करायचं चाललेलं आहे। भावांना इथं तुम्ही बघू शकता 4 कळक आहेत आणि इथं अजून एक ॲड करायचं चाललेलं आहे 5वा कळक। बघू शकता सर्व जण खूप व्यवस्थित सर्व काम चाललेलं आहे। भावांना आता तुम्ही बघू शकता इथं 5वा कळक हा त्यात ॲड केलेला आहे आणि रशीनं बांधायचं चाललेलं आहे चारटानं। होऊ शकता सर्वजण अति उत्साहात हा
मावळून बांधायचं चाललेलं आहे. भावांनो तुम्ही बघू शकता कळकही बघू शकता तुम्ही कळकही बांधून झालेली आहेत आणि इकडं परत शिड येटायला सुरुवात केलेली आहे. 9:45 अशा तऱ्हेनं वाजलेले आहेत. सर्वजण उत्साहात काम चालू आहे. तुम्हाला आता शिड येटायचं चाललं आहे, जवळनं दाखवतो. नाही बघू शकता तुम्ही अशा तऱ्हेने शिडाचा हा ताण काढला जातो. पलीकडे बघू शकता पलीकडचं पोरं आणि इकडचे सगळे कवटेकर अशी खचून ताकदीनं वडत आहेत. आता काय इथं विषय असा म्हणजे काय दणकाच फटाकडे कसं लावल्यात बघा, सुट्टी नाही. पण आता तुम्ही बघू शकता अथर्व देशमुख आणि चिकू देशमुख यांनी नवीन खरेदी केलेली आहे. इकडं शीड येटण्यात चालू आहे आणि इकडं बैल आणलेला आहे बगाडासाठी, यंदाचा 2025च्या बगाडासाठी. इकडे उत्साहात शीड येटायचं चालू आहे आणि तुम्ही वाद्य बघू शकता. ह्या वाद्याशिवाय वातावरणच तयार होत नाही. आता बघू शकता तुम्ही वातावरण असं मोहोल खतरनाक झालेलं आहे. हलगी तुतारीच्या सुरात हा कवट्याचा इथला भैरवनाथाच्या मंदिरा पुढचा चौक तुम्ही बघू शकता. अतिशय उत्साहात सर्वजण आले आहेत. भावांनो ही खरेदी बघू शकता. आता विजू काकांनी दोन्ही खरेदी केलेली आहेत. खतरनाक असं माप मोठं केवढं बघू शकता तुम्ही. हा पण दुसरा बैल आहे, विजू काकांनीच खरेदी केलेला आहे, तुम्ही बघू शकता. पाहून आता बघू शकता तुम्ही ही बैल आता परत घेऊन आता उद्याच येणार आहेत. आता ही दावणी नेऊन बांधणार आहे. आता तुम्ही बघू शकता ही काठी आलेली आहे. तर ही माई समाजाची काठी असते दरवर्षी. इथं तुम्ही बघू शकता इथं मंदिराच्या बाजूला उभी केली जाते. सर्व माई समाजाचे इथं जमलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आता इथं काठी बांधायची चाललेली आहे. भावांना आता तुम्ही बघू शकता 10:30 वाजलेले आहेत आणि इथं कवट्याच्या भैरवनाथाच्या मंदिरापुढं भाविकांची गर्दी वाढलेली आहे. जसं जसं टाईम वाढत चालला आहे तशी गर्दी चालली आहे. इकडं पलीकडं बघू शकता शिडाचं काम चालू आहे. इकडं बरोबर गाड्यावर जी शिडी असते ती शिडी बांधायचं काम चालू आहे. हे आता कुठलं येटन चाललंय? दोन्हीकडे एकसारखं असते काही येणार की बघा
भावांना आता तुम्ही बघू शकता बुटे येटान ही अलीकडच्या साईडचं झालेलं आहे. आता पलीकडे बघूया आपण, इकडे अजून काही झालेलं नाही. भावांना बघू शकता खूप ताकदीने हे काम आहे बुट येटानाचं. बघू शकता तुम्ही किती ताकद लावलेली आहे, तरी अजून वर आलं नाही. आलो खूप ताकद लावली. भावांना खूप ताकद लावलेली आहे. थोडं राहिले चढले कशी नाताचे चांगले. भावांना बघू शकता दोन्ही बुट येटान ही झालेली आहेत करून. आता नमस्कार, पूर्ण नाव सांगा. मी रितेश शिवाजी डेरे. मी या गावचा म्हणजे गावगाड्याचा कारभार मी स्वतः बघतो. आणि मला महत्वाचं सांगायचं म्हणजे गुढीपाडव्याला आमचं मुख्य यात्रेचं सगळं म्हणजे थोडक्यात नियोजन ठरतं. तिथनं पुढे आम्ही हनुमान जयंतीला हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी सर्व भावक्यांच्या याद्या वाटप करतो आणि त्याप्रमाणे वसूल जमा करतो भावकीचा. आणि प्रमुख यात्रेच्या आदल्या दिवशी प्रमुख म्हणजे भावक्याचे प्रमुख यात्रेचा सगळं वसूल घेऊन येऊन इथं जमा करतात. 8 ते 10 लाखाचा वसूल जमा होतो. त्यातनं आम्ही यात्रेचा सर्व खर्च त्यातनं पार पाडतो आणि यात्रा साजरी करतो. आता इकडे बघू शकता अशा तऱ्हेने मंदिरात पण वातावरण होत चाललं आहे. आता 11 वाजले आहे. तुम्ही बघू शकता सर्वजण उत्साहात. आता थोड्याच वेळात 1 तासाभराने 12 वाजता कौल लागतोय. त्याच्या आधी माहोल बघू शकता तुम्ही. मंदिर असं तुफान हळूहळू आता गर्दी वाढायला लागली. इथं बघू शकता आता इथं परत एकदा गाठ मारायची चाललेली आहे. इथं अनिकेत दादा व्यवस्थित सगळी तरुण पिढी आहे. बघू शकता तुम्ही इकडं मोने आहे. सर्वजण व्यवस्थित मागं सर इकडं सर लागत. लहान मुलं सुद्धा इथे येत आहेत, पण सगळ्यांची काळजी घ्यावी लागते. गाठ मारायची चाललेली आहे. आता तुम्ही बघू शकता 11 वाजून 42 झालेले आहेत आणि सर्व भाविक असं ग्रामस्थ कवट्याचे मंदिरात आलेले आहेत. आणि आता कौलाला जे बगाड्याला ज्यांची इच्छा आहे बगाड्या व्हावी अशी हे सर्वजण बसलेले आहेत. इथं बघू शकता तुम्ही. साहेब, तुमचं संपूर्ण नाव सांगा. विठ्ठल बबन ससाने. बगाड्याचं कसं असते, बगाड्याचा विधी इथं कौल लागल्यानंतर हे संपूर्ण सांगा. बगाड्याचा संध्याकाळी आज 12 वाजता इथं कौल लागतो. कौल लागल्यानंतर ज्याचा कौल येईल तो बगाड्या नदीवर जाऊन सोनेश्वरला आंघोळ करून तिथून पाणी घेऊन येऊन इथं विठ्ठलवाडीत मुकाईच्या मंदिरात तिथं ते थांबतो. आणि नंतर मग 1:30 वाजता तो बगाड्या जोडला जातो. तिथून पुढे मग बगाड चालू. बघू शकता गुलाल हा ज्यांना इच्छा आहे बगाडा होण्याची ते सर्व जे बसलेले आहेत ग्रामस्थ त्यांना गुलाल लावत आहेत. बघू शकता तुम्ही. गोमतार भावांना तुम्ही बघू शकता शिकडायला चाललेलं आहे. हिंदू धर्मात गोमतार ही
शुद्ध मानलं जातं. त्यामुळं इथलं वातावरण शुद्ध होण्यासाठी मनपोळचा भैरवनाथाच्या चरणी लावलेला आहे, तरी त्यांचा काय असेल ते निर्णय द्यावा. कालिदास शिर्के 2 नंबरचा भैरवनाथ चरणी कौल लावलेला आहे, त्याचा रामा गाडगे 3 नंबर त्यांचाही भैरवनाथ चरणी कौल लावलेला आहे, काय निर्णय असेल ते द्यावा ना द्यावा. अजित ससाने 4 नंबर जो काही कौल असेल ते द्यावा ना द्यावा. अशोक ओझरडेकर 5 नंबर, विक्रम पोळ 6 नंबर, राजेंद्र सुतार 7 नंबर, सुहास कदम 8 नंबर, 9 नंबर सागर चव्हाण, अक्षय पाटील 10 नंबर, निर्भय पोळ 11 नंबर आणि मुरलीधर पोळ 12 नंबर. तर 12 जणांचा कौल आपण देवाच्या चरणी ठेवलेला आहे. देवानं निर्णय देवाच्या चरणी ठेवलेला आहे. जे काय असेल त्याचा नवल देवानं फेडून घ्यावा हीच विनंती.
तरी भावांनो, यंदाच्या कवठे बगाड यात्रा 2025ची सर्वांनाच उत्सुकता होती की कोण ठरतंय बगाडाचा मानकरी. तरी यंदाचा बगाड्याचा मानकरी ठरलेला आहे श्री रामदास भिकोबा घाडगे यांना कवठे बगाड यात्रेचा 2025चा बगाड्याचा मान भेटलेला आहे. भावांनो, आत्ताच तुम्ही बघितलं असेल बगाड्या आरती झाल्यानंतर ही बाहेर मंदिराच्या कडेने 5 फेरे मारले जातात आणि त्यानंतर बगाड्याला हा बाहेर मंदिराच्या बाहेर नेऊन पायरी बसवला जातो. भावांना आता तुम्ही बघू शकता खाली बगाड्याला घेऊन गेलेले आहेत. नाथांचा दरबार किती भरपूर मोठ्या प्रमाणात असा भरलेला आहे. नवस तुम्ही काय बोलला होता?
बगाड्या हो असं मी बोललो होतो देवाला, न मागता भरपूर दिले देवानं. त्यामुळे त्याची एक सेवा करायची मला संधी हवी होती, ती मला मी मागत होतो देवाला, ती मला देवाने वर्षी भेटला तुम्हाला. नमस्कार साहेब. नमस्कार. तुमचं नाव सांगा संपूर्ण. सुदाम ज्ञानोबा गाडगे, मुक्काम पोस्ट कवठे, तालुका वाई, जिल्हा सातारा. आता यंदाचा बगाड्याचा मान यांना भेटलेला आहे, तर आता इथून बगाड्या कुठं जातोय आणि कसा सकाळपर्यंत प्रवास असतोय? आतापासून चालत सोनेश्वरी नदीवर जाऊन आंघोळ स्नान करून सर्व देवांना पाणी घालून मोकाईच्या देवळात येऊन आराम करणार. भावांनो, तुम्ही बघू शकता शीड ही घेऊन आता कवटेकर सगळे निघालेले आहेत. भावांनो, तुम्ही बघू शकता उत्साहात यंदा कवठे बगाड्याचं शीड हे लवकरात लवकर आणलेलं आहे. आत्ता भावांनो, तुम्ही बघितलं असेल शीड आपलं उत्साहात खाली घेऊन गेले. आता आपण मंदिराच्या इथं आलेलो आहोत. आता थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता इथं आपला जो बगाडाचा गाडा आहे त्याची थोडीशी तयारी राहिलेली आहे. थोड्याच वेळात तयारी झाल्यानंतर आपल्या गाड्यावर वाघुल्यात चढवणार आहे, तरी ते तुम्हाला दाखवतो. चला.
आता बघू शकता तुम्ही प्रसाद हा आणलेला आहे आणि सर्वजण भूक ज्यांना लागलेली आहे. पाहुणे बघू शकता तुम्ही गाडा भावांनो, आता तुम्ही बघू शकता सर्व गाड्या आता विषय काय गाड्या आता वाघुल्या चढवायचं आहे. तरी सर्वजण आता गाडा घेऊन इकडे आलेले आहेत. वाघुल्या हा गाड्या चढवायचा चाललेला आहे. सर्वजण खूप ताकदीने असे उडत आहेत. वाईज अजून पुढे वाढा. बापू वाईज पुढे घ्या म्हणजे इथं कासवापासून पुढे येईल. गाड्या चढवायचं गर्दी कमी करा. पुढे घ्या गाडा व्हायचं.
तुम्ही बघू शकता रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि आत्ता कवटे बगाडाचं इथं वाघुल्या हा वर ठेवून झालेला आहे. तुम्ही बघू शकता सर्वजण उत्साह बघू शकता तुम्ही. ओके कसा आहे उत्साह कवटेकरांचा, सुट्टी नाही. रात्रीच्या 2 वाजले आहेत तरी पण सर्व कवटेकरांचा उत्साह जोरात आहे. वाघुल्या हा वर कवटेगावची सुप्रसिद्ध बगाड यात्रा येत्या 18 एप्रिल 2025 रोजी कवटेगावची सुप्रसिद्ध बगाड यात्रा संपन्न होत आहे. तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच पै पाहुणे आर्पिष्ट मंडळ बगाडाचा रथ पाहण्यासाठी येत असतात. हा रथ हा आबालवृद्धांपासून बालगोपाळांचा हा रथ हा सुवासिनींचा रथ हा आपल्या सासरी जाऊन माहेरचं कौतुक सांगणाऱ्या कवटेगावच्या माहेरवासिनींचा हा रथ आहे. तर तुम्हाला नाद काय असतो, जल्लोष काय असतो, त्याचबरोबर धैर्य, शक्ती आणि भक्तीचा संगम याच ठिकाणी पाहायला मिळेल. तर उद्या यायलाच लागते. उद्या 1 वाजता विठ्ठलवाडी येथे कवटेगावचा महासंगम आणि त्याचबरोबर कवटेगावची एकी पाहायला यायला विसरू नका. बघू शकता 2:30 वाजलेले आहेत रात्रीचे आणि कवटेकर सगळे खांबल्या हा ट्रॅक्टर मध्ये चढवायचं चाललेलं आहे. तुम्ही बघू शकता.
पुढचं बघा की टेक्नोवाला पाहिजे. एक मोकळं पात बनवलंय का? मोकळं पात एक बनवलंय की बाप्पा आपण बनवलं. भावना तुम्ही बघू शकता सर्व साहित्य हे घेऊन खाली चाललेले आहेत. रात्रीच्या 2 वाजलेले आहेत. भावना आता बघू शकता ही ट्रॅक्टर मधनं सर्व साहित्य घेऊन खाली चाललेले आहेत. शकता 2:45 वाजलेले आहेत आणि गाडा आपला आता खाली घेऊन चाललेला आहे जायचं. बघू शकता कवटेकर हे अति उत्साहात आहेत. सगळे नातांच्या गजरात अशा प्रकारे हा गाडा आता खाली बोगवी चौकात घेऊन जातो. सुट्टी नाही उद्या कवट्याचं बघाडे आपला विषय. भावांना आता बघू शकता तुम्ही इथं या ठिकाणी शेडवर हे केलं जातं. आता गाडा घेऊन सगळे कवटेकर अति उत्साहात इथं आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता सगळे लहान मुलं आता 2:45 वाजलेले आहेत तरी पण सुद्धा अतिशय उत्साहाने
चालणार 2 मिनिटं. ओरडते कशाला मागा लक्ष द्या तेवढा पुढे द्या मागा लक्ष द्या जरा उचलांची वळावा पोरांना तुम्ही चढटाव जावा तिकडे चढटाव जावा चला पोरं सोडा कुणी चरात खाली सटकून द्यायचं नाही
भावांनो तुम्ही पाहू शकता आत्ताच खांबल्या हा बसवलेला आहे. आत्ता रात्रीचे 3:20 झालेले आहेत. तरी सर्व कवटेकर पाहू शकता तुम्ही अजून उत्साहात आता गाठी मारत चाललेला आहे. भावांनो तुम्ही बघू शकता आता पिळकावणी द्यायची चालली आहे. रात्रीच्या 3:30 वाजलेले आहे. तरी पण सर्वजण बघू शकता. पलीकडे बघू शकता तुम्ही इकडे सुशील भाऊ आपला वर झाडावर चढलेला आहे. बघू शकता आता पहिली एक पिळकावणी झाली. आता दुसरी पण आता लावत चाललेली आहे. पिळकावण्या भावांनो लावायचे चालले. आत्ताच बघितलं असेल भावाला तुम्ही आपलं आता खांबल्या उभा करून झालेला आहे. आता ही शीड आहे. ही शीडाला बांधून आता वर घेऊन जो खांबल्या आहे त्यामध्ये फिट केलं जातं. तर कशा प्रकारे केलं जातं ते दाखवत चालू. बरं का उचलून त्याच्यावर थोडासा ताण द्यायचा रटा. बाकी काय करू नका. आता गाडा बघू शकता तुम्ही खाली आहे आणि आता बरोबर या कप्पीच्या खाली शीड आता या खांबल्यात लावायचं आहे. त्यामुळे बरोबर घेतलेलं आहे सामन्यात.
भावांनो आता पाहू शकता तुम्ही शीड आता थोडंसं वर घेतलेलं आहे. तिकडं तो लोंबकून वेदांत सर्व 60 लोंबका त्यात भावांनो आता तुम्ही बघू शकता शीड ही बसलेला आहे 3:30 वाजता भावांनो. यंदाचं 2025चं बगाडाचं शीड हे बसवून झालेलं आहे. पाहू शकता कवटे गावचे सर्व ग्रामस्थ उत्साहात गाड्या बसलेल्या आहेत. यंदाचा कवटे बगाड हे आपलं तयार झालेलं आहे आणि 7 पहाटेच्या 4:15 वाजलेले आहेत आणि गाडा असं इथं तयार करून आता इथं सोडला जातो आणि सकाळ चालू होतो. तर आपण सकाळ चालू होतो ते आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.